आज आपण बघणार आहोत, की आपण आपल्या मोबाईलवरती एका मिनिटामध्ये कसं वोटर आयडी कार्ड म्हणजेच मतदान कार्ड डाउनलोड करू शकतो ते बघूया. त्यासोबतच आपण लिंक नंबर कसा करायचा किंवा नंबर चेंज कसा करायचा हे पण बघूया. तर चला सुरुवात करूया. पहिले आपल्याला प्ले स्टोअरला जायचं आपल्या मोबाईलमध्ये. तर आपण इथे प्ले स्टोअरला येऊ. यानंतर इथं आपल्याला सर्च करायचं आहे वोटर हेल्पलाईन आहे. वोटर हेल्पलाईन आणि इथे याला आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. इथे आपण ॲप्लिकेशन ओपन करून घेऊया. ओपन झाल्यानंतर बघा असा इंटरफेस तुमच्यासमोर येईल. आणि त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर आणि पासवर्ड विचारतात. आता ज्यांनी अकाउंट ऑलरेडी काढलेलं आहे त्यांना हे करायचं आहे. पण आपल्याला खालच्या जे आहेत न्यू यूजर इथे क्लिक करायचं आहे. कारण आपण नवीन यूजर आहोत. आपलं अकाउंट बनवून घ्यायच्या आधी. तर इथे मी क्लिक करतोय. इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा जो तुमच्याकडे आता सध्या आहे, जो आपल्याला लिंक करायचा आहे किंवा रजिस्टर्ड करायचा आहे. तर मी इथे माझा मोबाईल नंबर टाकून घेतोय. नंबर टाकून झाल्यावर खाली बघा ऑप्शन दिसतं सेंड ओ-टी-पी तिथे क्लिक करायचं आपल्याला. आणि इथे आपल्याला रजिस्ट्रेशनसाठी पूर्ण जी माहिती आहे ना ती फिल करायची बघा. पहिले फर्स्ट नेम म्हणजे तुमचं नाव, लास्ट नेम म्हणजे तुमचं सरनेम म्हणजे आडनाव आणि खाली तुम्हाला एक पासवर्ड सेट करून घ्यायचा जो तुम्हाला ठेवायचा आहे. पण कुठला पासवर्ड ठेवू शकतोय. पहिले तुम्हाला 2 कॅपिटलमध्ये टाकायचं ABCD जे पण असेल आणि नंतर ॲट देऊन तुम्हाला जो पासवर्ड ठेवायचा 1, 2, 3 समथिंग तुम्हाला जो पण ठेवा. तुमचा नंबर ठेवू शकता, काही पण ठेवू शकता. आणि खाली जो आता ओ-टी-पी आला ना आपण सेंड ओ-टी-पीवर क्लिक केलं तर तो ओ-टी-पी इथे आपल्याला फिल करायचा आहे, टाकायचा आहे. नंतर डनवरती क्लिक करायचं आहे आणि ते आपण बघू शकतो सक्सेसफुली आपण आपलं अकाउंट क्रिएट केलेलं आहे. ओकेवरती ते क्लिक करायचं आहे आणि आता आपण जो मोबाईल नंबर इथे टाकून रजिस्ट्रेशन केलं ना, तो मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे तुम्हाला. माझा मोबाईल नंबर टाकला आणि पासवर्ड जो आपण आता सेट केला आहे थोड्या वेळाआधी, तो पासवर्ड इथे टाकायचा आहे, जो आपण बनवून घेतला आहे. डनवरती क्लिक करायचं, सेंड ओ-टी-पीवर क्लिक करायचं तुम्हाला. ओ-टी-पीवर क्लिक केल्यानंतर आता परत तुम्हाला ओ-टी-पी तुमच्या नंबरवरती येऊन जाईल. त्याच नंबरवरती जो रजिस्टर केला आहे, तो ओ-टी-पी इथे आपल्याला टाकून घ्यायचा. मी ओ-टी-पी टाकतो आणि डनवरती क्लिक करतो आणि लॉग इनवर क्लिक करतो. लॉग इन झाल्यावर ते बघा तुम्हाला डाउनलोड इपिक असं ऑप्शन दिसेल, इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर येस आय हॅव इपिक नंबर म्हणजे आपला वोटर आय डी नंबर आपल्याकडे आहे वोटर आय डी कार्डवरती म्हणजे मतदान कार्डवरती. इथे आपला तो नंबर टाकून घ्यायचा आहे बघा. जे आहे ना प्लीज इंटर युअर इपिक नंबर, तिथे आपला मतदान कार्ड नंबर म्हणजे वोटर आय डी नंबर टाकून घ्यायचा आपल्याला. मी माझा वोटर आय डी नंबर टाकून घेतोय आणि त्यानंतर आपल्याला खाली स्टेट जे आहे ना तुमचं ते चूज करा. स्टेट म्हणजे राज्य कुठलं आहे आपलं, तर आपलं जे महाराष्ट्र, तर आपण इथं महाराष्ट्रावरती क्लिक करूया आणि फेस डिटेल्सवरती क्लिक करूया. इथे माझे डिटेल्स येऊन जातील खाली बघा सर्व डिटेल्स. तुम्ही चेक करून घ्या तुमचे डिटेल्स आहेत का. तर माझे डिटेल्स झाले. इथे आपल्याला प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर मला इथे ओ-टी-पी हा नंबर माझा हरवलेला आहे किंवा काही नाही, इथे काहीच येणार नाही. तर आपल्याला कसा नंबर लिंक करायचा आणि आता आपण कसा नंबर चेंज करणार आहोत ते बघूया. तर आपलं परत आपल्या पहिल्या पेजवर यायचं आहे. इथून बॅक जाऊ आपण वरतून आणि आपण परत आपल्या फर्स्ट पेजला आल्यानंतर बघा इथे ऑप्शन दिसतं आपल्याला वोटर रजिस्ट्रेशन. इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला इथून थोडं खाली यायचं आहे, ड्रॉप करायचं. इथे बघा करेक्शन ऑफ एंट्रीजवर क्लिक करायचं. इथं फ्रॉम 8 आहे ना इथे. त्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करायचं आणि लेट स्टार्टवर क्लिक करायचं. इथे आल्यानंतर आपल्याला पहिलेच ऑप्शन चूज करायचं आहे आय हॅव वोटर आय डी नंबर. इथे क्लिक करून आपल्याला नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट इथे आपल्याला आपला वोटर आय डी नंबर म्हणजे आपला मतदान कार्ड नंबर टाकायचा आहे आणि खाली बघा ऑप्शन आहे सिलेक्ट स्टेट म्हणून आहे, त्यावरती क्लिक करायचं. आपलं राज्य कुठलं आहे, तर आपलं राज्य आहे महाराष्ट्र. तर आपल्याला महाराष्ट्र चूज करायचं आहे आणि फेस डिटेलवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा वी हॅव फाउंड द रेकॉर्ड ऑफ युअर एंट्रीज. त्यांच्याकडे माझा ऑलरेडी रेकॉर्ड आहे, तुमचं पण यांच्याकडे रेकॉर्ड ऑलरेडी असतं. आधीचे डिटेल्स वगैरे तुम्हाला चेक करायचे आहे. नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. इथे बघा तुमचं सर्व नाव, सरनेम म्हणजे आडनाव वगैरे तुमचं सर्व निघून जाईल. इथे तुम्हाला स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि इथे नंबरचा ऑप्शन आहे बघा मोबाईल नंबर ॲप्लिकंट. इथे तुम्हाला तुमचा जो नंबर तुम्हाला लिंक करायचा आहे तो टाकायचा आहे किंवा काहींना चेंज करायचा असेल तर तो चेंज करायचा नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. इथे आल्यावर तुम्हाला 2 नंबरचा ऑप्शन बघा करेक्शन ऑफ एंट्रीज आहे ना, तिथे क्लिक करायचं आहे आणि त्याला चूज करून नेक्स्टवरती तुम्हाला इथे क्लिक करायचं. इथे आल्यानंतर परत तुम्हाला जो लिंक करायचा आहे मोबाईल नंबर, तो मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. तर मी मला जो लिंक करायचा नंबर तो टाकतो इथे आणि व्हेरिफायवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला या नंबरवरती ओ-टी-पी येईल. ओ-टी-पी आल्यावर तुम्हाला सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर परत तुम्हाला नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं बघा नेम ऑफ ॲप्लिकंट आपण जे आपलं नाव येऊन जाईल इथं आणि प्लेस ऑफ ॲप्लिकेशन आहे. की तुम्हाला कुठे राहता तुम्ही.
ते टाकायचं आहे. तुम्ही शहरामध्ये राहता गावामध्ये गावाचं नाव टाकून शहराचं नाव टाकायचं आणि नेक्स्टवर इथे डनवरती क्लिक करायचं. तुमची सर्व डिटेल्स इथे येऊन जाईल. कन्फर्मवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. असं तुमचं सक्सेसफुली ॲप्लिकेशन सबमिट होईल. याच्यावर ओके केल्यानंतर बघा नेक्स्ट ऑप्शनमध्ये परत फ्रंट पेजला असाल आणि इथं परत आपलं डाउनलोड ई-पिक आहे ना, तिथे जायचं आहे परत त्यावरती. कारण आपण नंबर लिंक झाला आहे. आता काहींना थोडा वेळ लागतो, काहींचा लगेच होऊन जाईल. तुम्ही चेक करू शकता. तर परत आपण डाउनलोड ई-पिकवरती क्लिक करूया. ते क्लिक केल्यानंतर आपल्या पहिलेच ऑप्शन आहे बघा, येस आय हॅव ई-पिक नंबर. म्हणजे आपल्याकडे वोटर आय डी नंबर आहे आपला मतदान कार्डामध्ये, तो टाकायचा. खाली स्टेट आपलं चूज करायचं, म्हणजे राज्य कुठलं आहे ते चूज केल्यानंतर निवडल्यानंतर खाली बघा फेस डिटेल आहे, त्यावरती क्लिक करायचं. इथे तुमचे डिटेल्स खाली येऊन जातील. ते डिटेल चेक करून आणि घ्या आणि प्रोसिजरवरती क्लिक करा. नंतर तुम्हाला OTP येईल. तो OTP तुम्हाला सबमिट करायचा आहे आणि डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे. माझे सक्सेसफुल डाउनलोड झालं आहे. तुमचं पण डाउनलोड होईल आणि काही विषय क्वेरी असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये मला विचारा.